नमस्कार, मी दादासाहेब चोरमले. आज आपण एक नवीन विषय घेऊन व्हिडिओ तयार करतोय. आपल्या सर्वांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सध्या भारतीय जनता पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती इनकमिंग सुरू आहे आणि शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा भविष्यामध्ये एन डी एचं समर्थन करणार की काय, असा एक प्रश्न खूप मोठ्या प्रमाणावरती राज्याच्या व देश पातळीवरती चर्चेचा विषय बनून राहिलेला आहे. खरं तर आपल्या सर्वांना माहिती आहे की मध्यंतरी ज्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब यांनी भारतीय जनता पक्षाचे केंद्रीय सरचिटणीस खासदार विनोद तावडे यांच्याशी त्यांची भेट झाली आणि या भेटीमुळं की काय सर्वत्र आता सध्या एकच चर्चा आहे की शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील एन डी ए ही भारतीय जनता एन डी ए सरकारला पाठिंबा देणार काय. म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष खरं तर मध्यंतरी अशा अनेक उलटसुलट चर्चा लागल्या की शरद पवारांची राष्ट्रवादी ही भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये सामील होणार किंवा त्याच्यामध्ये त्यांचा पक्ष विलीन होणार. कारण का आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी शिवसेनेमध्ये एक मोठं ऑपरेशन टायगर संपन्न झालं आणि त्यामध्ये जवळपास शिवसेनेच्या 9 खासदारापैकी 6 खासदार फुटून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर खरं तर या चर्चेला खूप मोठ्या प्रमाणावरती वेग प्राप्त झाला. कारण का तर देशामध्ये भारतीय जनता पक्षाला किंवा या देशाचे जे पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी यांना अनेक विषय 2/3 मेजॉरिटी मंजूर करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये एक डिलिमिटेशन बिल आहे. हे डिलिमिटेशन बिल असेल किंवा महिला विधेयक असेल किंवा आणखी समान नागरी कायदा हे विधेयक असेल, हे तिन्ही विधेयक त्यांना मंजूर करून घ्यायचे आहेत. त्यांनी मध्यंतरी डिलिमिटेशनचं बिल संसदेमध्ये मांडलं, मात्र त्यांच्याकडं 2/3 मेजॉरिटी नसल्यामुळे ते बिल संसदेमध्ये पास होऊ शकलं नाही आणि त्यांचा नैतिकदृष्ट्या पराभव झाला. ही गोष्ट खूप मोठी नरेंद्र मोदी यांच्या मनाला लागलेली आहे आणि त्याच्यानंतर मग हे छोटे छोटे पक्ष आहेत त्या पक्षाची तोडफोड करायला भारतीय जनता पक्षानं सुरुवात केली. आपल्याला माहिती आहे की मध्यंतरी नुकतंच आपलं पश्चिम बंगालची निवडणूक झाली. या निवडणुकीमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पक्षाला बहुमत प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर काही काळामध्येच तमिळमनीला काँग्रेस म्हणजे TMC म्हणजे आपल्या पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली जी काँग्रेस आहे ती याच्यामध्ये उभी फूट पडली आणि 2/3 लोक इतर पक्षामध्ये गेली. म्हणजे निवडून आलेले आमदार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात ते फुटले. त्यांनी वेगळा गट केला, ते भाजपमध्ये गेले. त्यांच्यानंतर जवळपास 20 खासदार 32 खासदारापैकी 20 खासदार हे जे त्यांचे फुटलेले आपल्याला पाहायला मिळाले. म्हणजे त्यामुळं त्यांनी एक स्वतंत्र गट केला. एक छोटा पक्ष जो की अस्तित्वातच नव्हता त्या पक्षामध्ये ते विलीन झाले आणि त्याच्यानंतर अनेक राज्यामध्ये तोडफोड सुरू झाली. आपचे काही खासदार फोडण्यात आले, त्याचबरोबर शिवसेनेचे 6 खासदार फोडण्यात आले. आता राष्ट्रवादीचे फुटणार की काय अशा चर्चा रंगू लागल्या आणि आपले खासदार कसल्याही परिस्थितीमध्ये फुटू नये यासाठी खरं तर शरद पवार साहेब हे अतिशय धुरंधर नेते आहेत आणि त्यांनी चर्चेला सुरुवात केली की एकतर आपण काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं की NDAला पाठिंबा द्यायचा. परंतु त्यांच्यामधले बऱ्याचशा खासदारांचं असं मत आहे की काँग्रेसमध्ये विलिनीकरणाला त्यांच्या खासदारांचा विरोध आहे आणि आमदारांचा सुद्धा विरोध आहे. याच्यामागं अनेक कारण आहेत की जर तिकडं जाऊन आता तर काय आपण 2029 पर्यंत काय करू शकत नाही. 2029 पर्यंत जर आपल्याला राजकारणामध्ये भक्कम पाय ठेवून उभा राहायचं असेल तर आपल्याला NDA शिवाय पर्याय नाही. कारण का या ना त्या अर्थानं राजकारणामध्ये एखादी व्यक्ती काम करत असताना एखादी तरी चुकीची गोष्ट त्याच्याकडनं झालेली असते आणि मग त्या गोष्टीवरतीच नेमकं भाजप बोट ठेवते आणि वेगवेगळ्या प्रकारच्या चौकशी लावण्याचा प्रयत्न केला जातोय.
आणि मग या चौकशीला सामोरं जाण्याचं सध्या तरी कुठल्या खासदाराचं किंवा आमदाराचं धाडस नाही. म्हणजे आपल्याला माहिती आहे की शिवसेनेचे संजय राऊत यांच्यावरती आरोप झाले, ते 6 महिने जेलमध्ये जाऊन आले. राहुल गांधींना च्या पाठीमागे ईडीची चौकशी सुरू झाली. राहुल गांधींनी ईडी समोर जाऊन अक्षरशः म्हणजे ईडीला निरुत्तर केलं. परंतु हे धाडस सध्या तरी कुठला आमदार किंवा खासदार दाखवण्यास तयार नाही. म्हणून हे सगळं टाळण्यासाठी किंवा आपल्याला आपली कामं व्हावीत, मतदारसंघातली कामं व्हावीत अशी कारणं दाखवून या ना त्या कारणात आमदार आणि खासदार फुटायला सुरुवात झालेली आहे. खरं तर त्यांना माहीत आहे की बाबा आपल्याला निवडून जनतेने यासाठी दिलंय की तुम्ही कुठल्या तरी पक्षाचं प्रतिनिधित्व करता आणि त्या पक्षाचा पगडा त्या मतदारसंघामध्ये आहे आणि त्या पक्षामुळं तुम्ही निवडून आलेला आहात हे तुम्ही विसरून चालता कामा नये. मात्र आता सध्या राजकारणामध्ये कोणालाही नैतिकता हा प्रकार राहिलेला नाही. प्रत्येकजण स्वतःची कातडी बचाव असं राजकारण करतोय. प्रत्येकाला शॉर्ट राजकारण पाहिजे, पटकन सत्तेमध्ये जायचे, प्रत्येकाला हाव आहे, या ना त्या कारणाची हाव आहे आणि या कारणामुळं खूप मोठ्या प्रमाणावरती पक्षामध्ये आता फूट व्हायला सुरुवात झालेली आहे. आता राष्ट्रवादी त्याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीमध्ये फूट होणार, त्यांचे 5 खासदार भाजपकडे जाणार अशा चर्चा रंगू लागल्या. मात्र त्या चर्चांना जास्त हवा अशी मिळायला सुरुवात झाली की आता त्या निमित्तानं मग जयंत पाटील यांनीच कुठंतरी विनोद तावडेंची भेट घेतली असावी आणि त्यांनी त्यांच्या खासदारांच्यामध्ये एक असा मेसेज दिलेला असावा की बाबा आपणच आता आपला पक्षच त्यांना पाठिंबा देतोय, तर तुम्ही काय जाण्याची घाई करू नका. म्हणजे त्यामुळे ते खासदार थांबवण्याचा प्रयत्न आहे की का खरोखर त्यांना एनडीएमध्ये जायचं. एनडीएमध्ये गेले तर काही लोकांना मंत्रिपद मिळतील, सुप्रिया सुळे केंद्रामध्ये मंत्री बनतील, अजून एखादं राज्यमंत्रीपद मिळेल. इकडे जयंत पाटील राज्याच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मंत्री होतील. अशा अनेक जणांचं या ना त्या कारणामुळे पुनर्वसन होईल, पक्ष टिकून राहील आणि मग भविष्यामध्ये जर आपला पक्षच टिकला नाही तर मग आपण काय करायचं. मग पक्ष टिकून ठेवण्यासाठी का होईना मात्र आता एनडीएचं समर्थन करण्याचा आटोकाट प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसमधील निवडून आलेल्या आमदारांचा आणि खासदारांचा चाललेला आहे आणि ते एक प्रकारे पवारसाहेबांच्यावरती दडपण आणतायत. परंतु पवारसाहेब तसे कसलेले नेते आहेत. शेवटी पवारसाहेबांच्या राजकारणामध्ये खूप मोठा प्रभाव राहिलेला आहे. मग तो महाराष्ट्राच्या राजकारणात राहिलेला आहे, देशाच्या राजकारणामध्ये राहिलेला आहे. मात्र अलीकडल्या काळामध्ये पवारसाहेबांच्यावरती काही म्हणजे असं शारीरिक मर्यादा आल्यामुळं की काय लोकांच्या हालचाली सुरू आहेत आणि मग त्या हालचाली जर थांबवायच्या असतील तर कदाचित शरद पवार साहेब सुद्धा निर्णय करू शकतात की आपण एनडीएकडे जाऊ, एनडीएला समर्थन देऊ. मध्यंतरी तुम्हाला माहिती आहे की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होण्याच्या चर्चा खूप मोठ्या प्रमाणात रंगत होत्या. त्याच्या मागे सुद्धा हेच कारण होतं की आपल्या पक्षातले कोण आमदार खासदार फुटू नये. अजितदादांनी सुद्धा त्या पद्धतीने बोलणी सुरू केली होती. पण दरम्यानच्या काळात अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं आणि मग त्या चर्चेला पूर्ण विराम मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले असली कुठली चर्चाच नव्हती आणि या ना त्या कारणामुळे आता जी राष्ट्रवादी अजित पवारांची आहे त्याचं सर्व स्वी नेतृत्व राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार करतायत, पार्थ पवार करतायत. मग सुनेत्रा पवारांचं राज्याच्या राजकारणामध्ये किती प्रभाव पडणार. पार्थ पवार नवीन आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्हाला माहिती आहे जुने जाणते अनेक नेते आहेत, त्यांना पार्थ पवारांचं ऐकणं अवघड जाते. म्हणजे काल राजकारणामध्ये येऊन एखादा जरी व्यक्ती आपल्याला जर सूचना द्यायला लागल्या तर ते सहजासहजी जुन्या नेत्यांना सहन होणार नाही आणि म्हणून असाही एक प्रयत्न सुरू आहे की सुनेत्राताई पवार आणि पार्थ पवार यांना बाजूला ठेवायचं आणि दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्रित यायचं आणि एनडीएचं समर्थन करायचं अशा अर्थानं सुद्धा आता चर्चा घडताना दिसत आहेत. आणि हे सक्सेस होण्यापाठीमागं सुद्धा अनेक कारणं सांगितली जातात. एक तर आपल्या पक्षामध्ये असणाऱ्या लोकांच्या मागच्या ईडीच्या चौकशा थांबतील, आपण सत्तेमध्ये जाऊ, काँग्रेस पक्षाचा जो प्रभाव आहे तो कमी होईल आणि भविष्यामध्ये आपल्याला अजून 5 वर्षानं आपण जर टिकलो तर भविष्यामध्ये निर्णय घ्यायला आपण पुन्हा मोकळे आहोत अशा अर्थानं का होईना. परंतु एनडीएचा आता संपूर्ण कल हा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संपूर्ण कल हा एनडीएकडे झुकलेला आहे. त्यामुळं भविष्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित झाल्या आणि त्यांनी जर एनडीएला पाठिंबा दिला तर ते आश्चर्य वाटायला नको. आणि मात्र
अजून काय पडद्यामागच्या हालचाली खूप मोठ्या प्रमाणावर सध्या सुरू आहेत. पवार साहेबांनी काल तुम्हाला माहिती आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. त्याच्यावरून ह्या आघाडीमध्ये थोडी बिघाडी झाल्याचे आपल्याला पाहायला मिळतंय की म्हणजे ज्या पवार साहेबांनी काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आघाडी केली आणि उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केलं, तेच पवार साहेब आता वेगळी भूमिका घेताना दिसत आहेत. आता या राजकारणामध्ये कधी काय होईल हे आपण सांगू शकत नाही. मात्र भविष्यामध्ये सुद्धा निश्चित राजकारण कोणत्या दिशेला जाईल आणि कसं पुढं रन होईल हे अद्याप तरी आपल्याला सांगता येणार नाही. मात्र निश्चित आहे की काही झालं तरी डिलिमिटेशन बिल मोदी सरकारला पास करून घ्यायचंय, महिला बिल पास करून घ्यायचं. खरं तर महिला बिलाला तसा कोणत्याच पक्षाचा विरोध नाही, कारण का यापूर्वी सुद्धा काँग्रेसच्या सरकारनं महिला बिल आणलं होतं, त्याला कुणाचाच विरोध नाही. मात्र समान नागरी कायदा आणि डिलिमिटेशन बिल काही झालं तरी पास करून घ्यायचं, या विचाराचा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार झालेलं आहे. त्यामुळं भविष्यामध्ये अनेक छोट्या छोट्या पक्षामध्ये मोठमोठ्या फुटी जरी पडल्या तरी आश्चर्य वाटायला नको. तुर्तास याच ठिकाणी थांबू. नमस्कार.